व्हिडिओ साठी इकडे बघून हाय कर. चला करा सगळ्यांनी हॅलो. निमिष हॅलो करा. माझा नंबर तो तिकडे गेली माझा म्हणजे बरं कर बाबा. का मला वाटलं तुझं कॉन्सन्ट्रेशन गाडी चालवायवर त्याच्यामुळे मी दिदीला घेतो पटकन लवकर. मग माझं काउंटर क्वेश्चन का काय ते तुझ्याकडे होतं तर याच पद्धतीचे मजेशीर असे व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही उमरेश्वरला. ताहराबादच्या पुढे आहे आणि साधारण राहुरीवरून आम्हाला 1-1.5 तास लागला या ठिकाणी पोहोचायला. पण ओव्हरऑल खूप भारी तर दिसतंय आता सगळं. ह्या असा पद्धतीचा रोड आहे त्यामुळे आम्ही शॉर्ट ट्रेक करतोय उगाचची. बघूयात आता बाकी कसं आहे खाली काय. तर ह्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि इकडनं आम्ही जो ट्रेक केलाय छोटासा इकडनं येतोय. आणि चलो पोरं सगळे पुढे पळालेत. तर ह्या पद्धतीची ही जागा आहे. खूप निवांत, शांत आणि मनाला प्रसन्न करणारी खूप अशी सुंदर जागा आहे. तर दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिराचा बाजूचा परिसर बघायला निघालेलो आहोत. प्रत्येकाने सांगा कसं वाटते. एकदम भारी, खूप छान. आता तुझा नंबर आहे. अतिशय सुंदर. सांग दीदी, तुला कसं वाटते. स्वर्गासारखं. बापरे मीच आणल्यामुळे प्रश्नच नाही. निमिष तुला कसं वाटतंय सांग. छान वाटतंय एकदम. तुमचं काय म्हणणं आहे. प्राणाली ताई तुमचं. एकदम छान. एकदम म्हणजे माझ्या पप्पांनी आणलंय ना, विषयच नाहीये. मोर का बरं दिसत नाही पण आता कॅमेरा बंद केला का लगेच दिसतोय. सो खूप भारी निवांत असा वेळ मी माझ्या फॅमिली सोबत घालवलेला आहे. आणि आयुष्यात काय लागतं अजून. चहा लागतो आणि मस्तपैकी चहाची वेळ झालेली. गरमागरम चहा आम्ही तिथे घेतला आणि त्यानंतर ध्रुव बाळ खेळत होतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खाली बसून एन्जॉय केलेलं आहे. त्याचबरोबर एक छोटंसं कुत्रं आम्हाला दिसलं त्यामुळे ध्रुवलाही आजकाल कुत्रे आवडायला लागलेले आहेत. त्याच्यासोबत थोडा वेळ घालवला. मस्त मज्जा केलेली आहे. आणि मोरांचा इतका आवाज येत होता आम्हाला मोर कधी दिसेल असं होत होतं. आणि फायनली आम्हाला मोराचं दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या परिसरात भरपूर मोर येतात पण आम्हाला काही दिसले नाही किंवा आमचा आवाज आला त्यामुळे ते तिथे आले नसतील. पण रोज ते त्यांना चारा वगैरे टाकतात तर मोर तिथे खायला येतात. पण आम्ही जेव्हा निघालो त्यावेळेस आम्हाला फायनली मोर दिसलेला त्यामुळे आम्ही सगळे खूप खुश होतो. घरी आल्यानंतर मीन प्रणालीनी मस्तपैकी भाज्या निवडत का होईना हम साथ साथ हा मूवी बघितला. आणि त्यानंतर आजीला खायचं होतं रगडा पॅटीस त्यामुळे सकाळीच हे पिवळे वाटाणे भिजत घातलेले आणि आता मी बनवला आहे रगडा पॅटी. हा बटाटा खातोय आई. खाऊ देऊ का त्याला बटाटा. सुकेली माझ्या मांडीवर. अरे ध्रुव आत्ताच मी कपडे बदलून आले रे बाळा. कोणी शिशू केली आत तुझ्या मांडीवर. कोणी शिशू केली. का खाल्लं. काय करतोय शिवबा तू. दाखव कशी काढतो इकडे. अरे वा कसा आहे बटाटा. गार आहे का. खूप गार. सांग आता काय करतो तू. मी पोटॅटो स्मॅश करतो. आणि तू कोणती रेसिपी बनवतो. रगडा पॅटीस. व्हेरी गुड. कर सगळं मिक्स करून टाक आता. ठीक आहे.
तर एका बाजूला मी मस्तपैकी हे जे पिवळे वाटाणे आहेत त्यांना 8 ते 9 तास भिजवून घेतलेलं, म्हणजे सकाळीच घातलेलं. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, जिरा पावडर घालणार आहे आणि 7 ते 8 मस्तपैकी शिट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे आपला रगडा पॅटीसचा जो रगडा आहे तो तयार होईल. त्याचबरोबर ह्या बाजूला आता मी मस्तपैकी हे बटाटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडे पोहे घातलेले आहेत भिजवलेले, त्याच्यातही तिखट, मीठ, जिरा पावडर घातलेली आहे आणि ब्रेड क्रम्स नक्की घाला, त्याच्याने बटाट्याचा जो ओलसरपणा आहे तो जाईल आणि मस्त पॅटी तयार होईल. प्रणालीच्या जळक्या टिक्क्या, माझ्या नाहीये ह्या. प्रणाली माझ्या ह्या आहे. तुझ्या या आहे तुझ्यासारख्या चपट्या, या माझ्या माझ्यासारख्या आणि या माझ्या स्वभावासारख्या असू शकतात. तर सगळ्यांनी मिळून बनवलेली ही रगडा पॅटीसची जी पॅटी आहे ती फायनली तयार झालेली आहे. थोडीशी जळाली पण टेस्टला खरोखर कमाल होती. त्यानंतर त्याच्यावरती टाकलेला आहे रगडा जो बनवला, त्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, थोडंसं तिखट आणि चाट मसाला घातलेला आहे, भरपूर अशी वरतून शेव घातलेली आहे आणि खूप छान हा रगडा पॅटीस झालेला. सगळ्यांच्या गप्पांच्या नादात ती पॅटी जरा जळाली पण ओव्हरऑल टेस्ट जी म्हणाल ना ती खरंच खूप भारी होती. खाल्ल्यावर सांग किती छान. 1 to 10 पैकी 10 out of 10. काय खातोय ते? रगडा पॅडे. राघव तू रगडा नाही आवडलं तुला? नाही आवडलं? खडूस तुला रे, तू खाल्लं का? पाणी पितो पाणी. आवडलं का तुला? अरे धू. आणि ही गाडी आहे, लय भारी गाडी. कसं झाले? फारच सुंदर. आई तू सांगितलं का मला? खूप छान झालाय पुन्हा. असं बोलती का आई तू रोज? सांग आता कसं झाले? खूप छान झालंय. तू सांग आई. हे टाकलं रे मी असं Normal तुझं. बोलायचं. नॉर्मलच बोलले. खूप छान झालं असं करते तू. अगदी छान झालाय. निरे तू सांग. हे बघा याचं म्हण मस्त. मस्त. तू सांग फुल आहे ना, फुल फारच बोलतं तुझं. तर हा होता आजचा मजेशीर असा छोटासा व्हिडिओ. होप्स तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.